महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही, बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरे यांचं वक्तव्य। सरकारने हिंमत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे आंबेडकर पुण्यतिथीला शिवाजी पार्कचा बंगला सोडून लोणावळ्यामध्ये जाऊन राहतात। त्यांच्या मनातील जातीद्वेष लोकांना माहिती आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर बोलू नये, आव्हाडांचा हल्लाबोल। राज ठाकरे सागर बंगल्यावर जाऊन भेटतात, तोच मित्र डोके भडकवतो, मराठ्यांना सांगायची आवश्यकता नाही, जरांगेंचा राज ठाकरेंसह फडणवीसांवर हल्लाबोल। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। जरांगेंनी आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला, तसा पवार, ठाकरे, पटोलेंना का नाही विचारला? जरांगे तुतारीचा माणूस म्हणून भाजपवर टीका करतो, नितेश राणेंचा निशाणा। राणेंनी सुतारी घ्यावी आणि फुकत बसावं, फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली, मात्र मी त्यांना एकटा पुरून उरेन, जरांगे पाटलांचा राणेंसह फडणवीसांना इशारा। जरांगेंना पवारांनी उभं केलं असं म्हटलं जातं, जर जरांगे निवडणूक लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। बारामतीचा पराभव माझ्यामुळे झाला, कुणाला दोष देऊ नका, लोकसभेतील पराभवावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कबुली। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा, वरळीमधून संदीप देशपांडे, शिवडीमधून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना तिकीट। मला वाटलं वरळीमध्ये माझ्या विरोधात जो बायडेन असेल, मनसेच्या उमेदवारीवरून आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच, विधानसभेचं बोललो नव्हतो, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। 250 ते 250 विधानसभेच्या जागा लढवणार, राज ठाकरेंची घोषणा। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतात, एकनाथ शिंदेंचा निवडणुकीमधील स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगचं, गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅच पर्यंत कधी पोहोचलेच नाहीत, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। मी बोलल्यावर संजय राऊतांच्या काही गोष्टी पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरे यांचा इशारा। मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी, जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा। शिंदे आणि पवारांमधील बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा, ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीला सत्ता येण्याची खात्री राहिली नाही, महायुतीचं सरकार येणार असल्यामुळे जवळीक साधण्याचा पवारांचा हेतू असावा, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। शरद पवार शिंदेना वेगळ्या कारणासाठी भेटले असतील, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींच्या घशात घालू देणार नाही, संजय राऊतांचं उत्तर। धारावीमधील स्क्वेअर फुटाचा भाव बघितला तर तुम्हाला राजकारण कळेल, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। उजनी धरणामधून 16 दरवाज्यांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच, अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली।